लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप होणार। 11वा हप्ता वाटप होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक बार कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता। नमस्कार, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। नमस्कार, आज आहे 14 मे। आजची तारीख आहे 14 मे। त्यानंतर उद्या तारीख असणार आहे 15 मे, 16 मे आणि 17 मे। मे महिन्यातील हे 4 दिवस अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहेत लाडकी बहीण या योजनेसाठी। कारण की आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये 11वा हप्ता वाटप होणार आहे। अशी या ठिकाणी सर्वात मोठी ऑथेंटिक अपडेट समोर आलेली आहे। ही ऑथेंटिक ओरिजिनल अपडेट आपण मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वात आधी देत आहोत। त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरायचं नाहीये। लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर आहे। लाडकी बहीण ही योजना आता 5 वर्ष चालणार आहे। लाडक्या बहिणींना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमधून 10 हप्त्याचे पैसे व्यवस्थितपणे मिळाले आहेत आणि आता लाडक्या बहिणींना 11व्या हप्त्याचे सुद्धा पैसे मिळणार आहेत। सर्व लाडक्या बहिणी प्रतीक्षेमध्ये आहेत की आम्हाला एप्रिल महिन्यापर्यंतचे सर्व हप्त्याचे पैसे मिळाले, मग आम्हाला मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार। तर या ठिकाणी बघा, मे महिना सुरू झालेला आहे। मे महिना आता निम्मा जवळपास संपत आलेला आहे। अर्धा महिना जवळपास संपलेला आहे। अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 11वा हप्ता, मे महिन्याचा हप्ता जमा झालेला नाहीये। तर तो मे महिन्याचा हप्ता, 10व्या हप्त्यानंतरचा 11वा हप्ता आता लाडक्या बहिणींना कधी मिळणार, सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, सर्वात पहिली गोष्ट, लाडक्या बहिणींना आतापर्यंत 10 हप्त्याचे पैसे मिळाले। 1500 प्रमाणे तुम्हाला हे पैसे मिळाले, म्हणजे लाडक्या बहिणींना एकूण 15,000 रुपये लाडकी बहीण योजनेमधून मिळाले आहेत। आणि आता पुन्हा एकदा तुम्हाला पैसे येणार आहेत आणि हे पैसे असणार आहेत 11व्या हप्त्याचे। 11व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला 1500 रुपये येणार की 2100 रुपये येणार, असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणींनी विचारला होता। तर या ठिकाणी बघा, तुम्हाला आता एक गोष्ट क्लिअर करतो की 2100 रुपये बाबत अजूनपर्यंत निर्णय झालेला नाहीये। त्यामुळे तुम्हाला 11वा हप्ता असेल, त्यानंतर 12वा, 13वा जो काही हप्ता असेल, हा हप्ता तुम्हाला 1500 रुपये प्रमाणेच दिला जाणार आहे। जसे तुम्हाला 10 हप्ते मिळाले त्याच पद्धतीने पुढील हप्त्याचे पैसे सुद्धा तुम्हा सर्वांना दिले जाणार आहेत। ठीक आहे। त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी अपडेट। 11वा हप्ता आता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। मे महिन्याच्या पैशाचं गिफ्ट आता लाडक्या ताईला, लाडक्या बहिणीला मिळणार आहे। सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता मे महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे। आणि विशेष म्हणजे हे पैसे 36 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहेत। 36 जिल्ह्यातील सर्व महिलांना हे पैसे मिळणार आहेत आणि हा असणार आहे 11वा हप्ता। ठीक आहे। आता किती पैसे मिळणार हे तुम्हाला क्लिअर झालेलं आहे। तर तुम्हाला लाडक्या बहिणींना जो 11वा हप्ता मिळणार आहे, हा हप्ता 1500 रुपये मिळणार आहे। मग हा हप्ता कधी मिळणार, आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डेट सांगणार आहे। पहिली गोष्ट, डेट म्हणजे तारीख सांगणार आहे। त्यानंतर टाइम सांगणार आहे। टाइम म्हणजे वेळ, किती वाजता पैसे जमा होतील, कोणत्या कालावधीमध्ये पैसे जमा होतील। व्हिडिओच्या थंबनेलमध्ये पाहिल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना 11वा हप्ता आता उशीर होणार नाही, हे तुम्ही व्हिडिओच्या थंबनेलमध्ये पाहिलं। ठीक आहे। मग आता उशीर होणार नाही, तर मग 11वा हप्ता एक्झॅक्टली कधी जमा होणार, डायरेक्टली आपल्याकडे तारीखच आलेली आहे, ती आता आपण अपडेट जाणून घेऊया। त्या अगोदर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींसाठी, महिलांसाठी माहिती सरकार नवीन नवीन योजना आणत आहे। आता कर्ज संदर्भात योजना आहे महिलांसाठी, लाडक्या बहिणींसाठी आता सरकार कर्ज उपलब्ध करून देणार आहे। तर आता बघा, या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 40,000 रुपयापर्यंत कर्ज देणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे। नक्की ही योजना काय आहे, आता आपण त्याविषयी सर्व अपडेट्स जाणून घेऊया। तर बघा, लाडक्या बहिणीला 40,000 रुपयाचं कर्ज देणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादांनी केली आहे। तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट दिलेली आहे। तर आता ती महत्वाची अपडेट काय आहे ते आपण अपडेट जाणून घेऊया। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे। तर बघा, माहिती सरकार लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी 40,000 रुपयाचं कर्ज देण्याचा विचार करतंय, अशी या ठिकाणी बातमी समोर आलेली आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना लघु उद्योग करण्यासाठी किंवा व्यवसाय किंवा एक त्यांच्याकडे रक्कम यावी, जेणेकरून त्यांचं काहीतरी त्याच्यामध्ये करिअर व्हावं किंवा यासाठी बघा ही योजना राबवत आहे। तर बघा, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की या योजनेबाबत विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांकडे लक्ष देऊ नका, असंही आवाहन त्यांनी केले। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते। आता उपमुख्यमंत्री अजित पवार
एक्झॅक्टली काय बोलले आहेत, काय म्हणाले आहेत, आता त्याविषयी सर्व अपडेट आपल्याकडे आले आहे. तर आता ती आपण अपडेट जाणून घेऊया. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यामध्ये उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मोठं भाष्य केलं आहे आणि एक खुशखबर लाडक्या बहिणींना मिळालेली आहे. तर बघा, अजितदादांनी यावेळी काय म्हटलेलं आहे आणि काय खुशखबर दिलेली आहे लाडक्या बहिणींना, आता ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण की आता लाडक्या बहिणीला 30 ते 40 हजारापर्यंत कर्ज मिळणार आणि या कर्जाची परतफेड ही लाडक्या बहिणींच्या हप्त्यामधून केली जाणार आहे. या कर्जामुळे लाडकी बहीण स्वतःचा लघु उद्योग टाकू शकते आणि स्वतःच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्यासाठी तिला मदत होईल, असे उपमुख्यमंत्री अजितदादांनी म्हटलेलं आहे. तर बघा, तुम्ही तुमचा स्वतःचा लघु उद्योग टाकू शकता. ठीक आहे. आता कोणत्या बँकेकडून हे कर्ज मिळणार, आता आपण डिटेलमध्ये अपडेट पाहूया. तुम्हाला जर सर्वच माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये टाका सर्व माहिती. ठीक आहे, मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्व डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देऊया. ठीक आहे. तर आता सध्या मिळालेल्या माहितीनुसार कोणत्या बँकेकडून कर्ज मिळणार, तर बघा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ग्रामीण बँक अशा अनेक बँकांकडून कर्ज मिळू शकते आणि ह्या सर्व बँक कशी राज्य सरकारचे बोलणे झालेले आहे आणि काही बँका स्वतःहून कर्ज देण्यास तयार झालेले आहेत. तर बघा, हे आता शासनावरती पूर्णपणे डिपेंड असणार आहे. ठीक आहे. आता हे झालं, गुड न्यूज झाली. आता आपल्या व्हिडिओचा मेन टॉपिक आहे 11वा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार, लाडक्या ताईंना कधी मिळणार, मे महिन्याचे पैसे तुम्हाला कधी येणार. तर या ठिकाणी बघा, सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. तर बघा, महिलांना दर महिना 1500 रुपयाप्रमाणे वर्ष अखेरीस 18,000 रुपये थेट त्यांच्या बँक लिंक आधार खात्यामध्ये जमा केले जातात. तर बघा, तुम्हाला दर वर्षाला 18,000 रुपये बँक खात्यामध्ये जमा केले जातात. महिन्याला म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1500 रुपये मिळतात. एका वर्षामध्ये टोटल महिने असतात 12. 1500 गुणिले जर 12 केलं तर टोटल 18,000 रुपये लाडक्या बहिणींना दरवर्षी मिळतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, ज्यावेळेस लाडक्या बहिणींना सध्या तरी 1500 रुपये दिले जात आहेत, त्यामुळे तुम्हाला वर्षाला 18,000 रुपये मिळत आहेत. परंतु ज्यावेळेस लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील त्यावेळेस या रकमेमध्ये नक्कीच वाढ होणार आहे. म्हणजे जवळपास 25,000 रुपये लाडक्या ताईंना, लाडक्या बहिणींना वर्षाला त्यावेळेस मिळणार आहेत. परंतु अजून 2100 बाबत निर्णय झालेला नाहीये. 2100 बाबत निर्णय 5 वर्षामध्ये कधीही होऊ शकतो. ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यावेळेस याबाबत निर्णय घेतला जाणार आहे व तुम्हाला हे पैसे दिले जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता पुढची अपडेट, 11वा हप्ता मे महिन्याचा हप्ता असणार आहे. आता मे महिन्याचे पैसे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. बघा, पैसे वाटप होण्यास आता सुरुवात होत आहे. ती 4 टप्प्यामध्ये हे पैसे असणार आहेत. पहिला टप्पा असणार आहे, याच्यामध्ये 30% लाभार्थी महिलांना पैसे मिळणार आहेत. त्यानंतरचा दुसरा टप्पा असणार आहे, या दुसऱ्या टप्प्यामध्ये 25% महिलांना पैसे मिळणार आहेत. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा सेम 25% महिलांना पैसे मिळणार आहेत. चौथ्या टप्पा असणार आहे, अंतिम टप्पा, फायनल टप्पा. या टप्प्यामध्ये सर्वच महिलांना पैसे राहिलेले मिळणार आहेत. म्हणजे 20% महिला याच्यामध्ये असणार आहेत. बघा, तुम्ही जर टोटल या ठिकाणी केली 30% प्लस 25% प्लस 25% प्लस 20%, जर तुम्ही याचं कॅल्क्युलेशन केलं तर टोटल कॅल्क्युलेशन येतं 100%. म्हणजे सर्व पात्र जेवढ्या पण महिला आहेत, जवळपास 2.5 कोटीपेक्षा जास्त महिला आहेत ज्यांना 11व्या हप्त्याचे मे महिन्याचे पैसे मिळणार आहेत. त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. ज्या महिलांना पहिल्या टप्प्यात पैसे येणार नाहीत त्यांना दुसऱ्या टप्प्यात पैसे येतील. ज्या महिलांना दुसऱ्या टप्प्यात पैसे येणार नाहीत त्यांना तिसऱ्या टप्प्यात येतील आणि ज्यांना तिसऱ्या पण टप्प्यात पैसे येणार नाहीत त्यांना अंतिम फायनल टप्प्यामध्ये, चौथ्या टप्प्यामध्ये नक्कीच 100% पैसे जमा होणार आहेत. तसेच या ठिकाणी बघा, पैसे तर जमा होणार. पैसे जमा झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावरती किंवा तुमचा जो मोबाईल नंबर लिंक तुम्ही दिलेला आहे किंवा लाडकी बहिणीचा फॉर्म भरताना जो तुम्ही नंबर दिलेला होता त्या नंबरवरती, तुमच्या बँकेसोबत जो नंबर लिंक आहे त्या नंबरवरती मेसेज सुद्धा येणार आहे पैसे जमा झाल्याचा. तर तो मेसेज कशा प्रकारे असणार आहे, तर अशा प्रकारचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा झाल्याचा. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट, 11वा हप्ता मे महिन्याचा. आतापर्यंत लाडक्या बहिणींना 10 हप्ते जमा झाले. म्हणजे टोटल आतापर्यंत लाडक्या बहिणींना 15,000 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाने वाटप केले आहेत. एकूण 10 इन्स्टॉलमेंट पेड झालेले आहेत. तुम्हाला 10 इन्स्टॉलमेंटचे पैसे मिळाले आहेत आणि आता लाडक्या बहिणींना 11व्या इन्स्टॉलमेंटचे म्हणजे 11व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. आता बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर अशी आहे की 11वा हप्ता आता लगेच जमा होणार आहे. बँक खात्यामध्ये 11व्या हप्त्याचे पैसे आता लगेच जमा होणार आहेत. बघा, पैसे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील महिलांना मिळणार आहेत, तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये
आता 11व्या हप्त्याचे पैसे वाटप होणार आहेत. सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. सर्वच महिलांना हे पैसे मिळणार आहेत. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट. आता जेवढे पण महत्त्वाचे सण आहेत, महत्त्वाच्या सणाआधी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हप्ता गेला पाहिजे अशी आता शासनाची भूमिका आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यातील जो पण महत्त्वाचा सण असेल त्यावेळेस लाडक्या बहिणींना पैसे त्या टायमिंगमध्ये पैसे पोहोचवण्याचा आता शासनाची भूमिका आहे, शासनाचं नियोजन आहे. आता मग लाडक्या बहिणींना 11वा हप्ता कधीपर्यंत मिळेल हा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असेल तर 11व्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींना 17 मे पर्यंत मिळून जातील.